नमस्कार. माय क्रिएटिव्हिटी या माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला गाईच्या दुधाच्या चिकाच्या खरवस किंवा खरवसाच्या वड्या करून दाखवणार आहे. खरवसाच्या वड्या करण्यासाठी मी गाईचं अर्धा लिटर दूध चिकाचं दूध घेतलं आहे. 1 वाटी साखर आणि 4 बदाम आणि 4 काजूचे तुकडे घेतले आणि 1 चमचा विलायचीची पावडर मी घालणार आहे. त्यात विलायचीचे दाणे त्यामध्ये थोडीशी 1 चमचा साखर टाकून त्याची बारीक पूड करून घेतली मी. आता या दुधामध्ये हे 1 वाटी साखर घालायची. तुम्ही गूळ पण घालू शकता आणि ते चांगलं हलवून घ्यायचं. चांगलं साखर विरघळेपर्यंत हलवून घ्यायचं आहे. आता यामध्ये ही साखर चांगली विरघळून घेतली आहे. अशी पूर्णपणे साखर विरघळून घ्यायची आहे. आता त्यामध्ये 1 चमचा विलायची पावडर घालते. बघा, विलायची पावडर काजू बदामाचे तुकडे घालून घेणार आहे आणि पुन्हा एकदा परत छान मिक्स करून घ्यायचं आहे. कुकरमध्ये पाणी गरम करून ठेवले, त्याच्यात खाली थाळी टाकली कुकरची आणि मी आता त्यावर हे कुकरचं भांड ठेवणार आहे दुधाचं. त्यावर झाकण घालून घ्यायचं. असं पद्धतीने झाकून घालून घ्यायचे. पूर्ण भांड्यावर बसेल असं झाकून घालून घ्यायचंय. आता कुकरचं झाकण लावायचंय आणि 3 शिट्ट्या होऊ द्यायचे. आता कुकर गार झालाय, तर चांगला थंड होऊ द्यायचा आहे, उघडायचं. आता बघा काढून घेतले याच्यातून. बघा छान झाले वडे. आता हे व्यवस्थित चेक करण्यासाठी शिजलं की नाही ते मी असं चाकू त्यामध्ये घालून बघते. किती छान शिजलंय. चाकू लागत काही लागलेलं नाही चिकाचं दुधाच्या. आता मी सगळ्या बाजूने कडेने मोकळं करून घेणार आहे. कडेने चाकू फिरवून नंतर याच्या वड्या पाडायच्या. आता ह्या अशा मी वड्या पाडून घेते. अशा आडव्या उभ्या कापून घ्यायच्या आहे. तर अशा पद्धतीने कडेने काढून घ्यायचे आहे. थोडेसे बोट घालून काढून घ्यायचे आहे. किती छान असे स्पॉन्जी झाले आहे. आता मी सगळ्या एका ताटामध्ये काढून घेते. बघा, आता गाईच्या चिकाच्या खरवसाच्या वड्या तयार आहे. खूप छान झाले, खूप सॉफ्ट. आणि या वड्यामध्ये गाईच्या चिकामध्ये खूप कॅल्शियमचं प्रमाण असतं, पौष्टिक असतं. लहान मुलांसाठी, सगळ्यांसाठी, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठी छान असतं. त्यामुळे तुम्ही ते नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला सांगा कमेंटद्वारे. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.